नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असतील. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळावी. यासाठी बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 म्हणजे भारतीय सैन्य दल अग्निवीर 2025 अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून या ठिकाणी मित्रांनो पदाचे नाव आहे. नंबर 1 आहे अग्निवीर जनरल ड्युटी GD, म्हणजे याला आपण GD म्हणतो, जनरल ड्युटी. त्याचप्रमाणे 2 नंबरचं पद आहे अग्निवीर टेक्निकल. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी 3 नंबरचं पद आहे अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल. अशा प्रकारे या ठिकाणी 5 पदे काढलेली आहेत. या ठिकाणी 5साठी आहे अग्निवीर ट्रेडमॅन, याला 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4 नंबरच्या पदासाठी म्हणजे अग्निवीर ट्रेड्समॅन, याला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही 8वी पास, 10वी पास, त्याचप्रमाणे 12वी वगैरे झालेला असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कारण की याला प्रत्येक क्वालिफिकेशनला म्हणजे पदक्रमांक 1साठी 45% गुणासह 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पदक्रमांक 2साठी तुम्हाला 12वीत सायन्स असणे आवश्यक आहे विथ 50% मार्क्स. त्यानंतर पदक्रमांक 3साठी दिलेला आहे त्यांनी 60% गुणासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स एनी फॅकल्टी. त्यानंतर पदक्रमांक 4ला फक्त 10वी पास आणि पदक्रमांक 5ला 8वी पास. अशा प्रकारे या ठिकाणी अग्निवीरचं क्वालिफिकेशन मागितलेलं असून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन म्हणजे शारीरिक पात्रता मागितली आहे, फिजिकली टेस्ट. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे करू शकता किंवा याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की कोण्या AROमध्ये जागा निघाल्या ते या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की ARO पुणे या ठिकाणी जिल्हा येथे अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर. त्यानंतर 2 नंबर आहे ARO औरंगाबाद, म्हणजे आपण त्याला छत्रपती संभाजीनगरसुद्धा या ठिकाणी म्हणत आहे. तर यामध्ये जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी. त्यानंतर 3 नंबर आहे ARO कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. त्यानंतर नागपूरमध्ये आहेत नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. त्यानंतर मुंबई आहे ARO मुंबईमध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी ARO जिल्हे दिले असून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सो मित्रांनो, त्यात या ठिकाणी दिलेलं आहे की वयाची अट हा जन्म 2004-2008 दरम्यान असावा. 1 ऑक्टोबर ते 1 एप्रिल 2004-2008 दरम्यान असावा. त्याचप्रमाणे नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आणि याला फी ठेवली आहे ₹250 फी ठेवलेली असून या ठिकाणी सर्वांसाठी ₹250 फी ठेवलेली आहे. OBC, SC, ST, महिला वगैरे सर्व. त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 रात्री 12 वाजे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आज PDF सांगितलेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.